अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त शहरातून अक्षत कलश यात्रा बाईक रॅली स्वरूपात काढण्यात आली आहे। अयोध्येतून अक्षत कलश अमरावती येथे आल्यानंतर ही कलश यात्रा खापर्डे बगीचा, इरविन चौक, बस स्टँड, मांगीलाल प्लॉट, टोंपेनगर, जेल क्वार्टर मार्गे जाऊन या रॅलीचा समारोप वडाळी येथे करण्यात येणार आहे। या अक्षत कलशाचे जागोजागी रामभक्ताच्या वतीने स्वागत करण्यात आले। अक्षत कलश रॅलीमध्ये संपूर्ण तपोवन नगरातील रामभक्त यामध्ये सहभागी झाले आहेत। सर्व राम भक्तांना जय श्रीराम। प्रभू श्री रामचंद्रांचा अयोध्या येथील अक्षत कलश जे अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्माण होत आहे, याकरिता भव्य अक्षत कलश अमरावतीमध्ये आलेला आहे। आणि संघदृष्ट्या तपोवन नगर जे इरविन पासून सुरू होते तपोवनपर्यंत आणि वडाळी हा सगळा संपूर्ण परिसर याच्यामध्ये येतो। यामध्ये आज ही अक्षत कलश यात्रा बाईक रॅलीच्या स्वरूपामध्ये काढण्यात आली। संत गजानन महाराज आणि संत साईबाबाच्या मंदिरापासून खापर्डे बगीच्यापासून याची सुरुवात करण्यात आली। सकाळी 9:30 वाजता ठिकठिकाणी स्वागत, ठिकठिकाणी जल्लोष आणि उत्साहामध्ये रामभक्त या रॅलीचं स्वागत करत आहे। ही रॅली खापर्डे बगीच्यावरून निघून इरविन, त्यानंतर बस स्टँडपासून मांगीलाल प्लॉट, टोपेनगर, त्यानंतर आपला चपराशीपुरा, काँग्रेस नगर असा रूट होऊन संपूर्ण हा समारोप जेल क्वार्टरद्वारे जाऊन वडाळी येथे समारोप होणार आहे। संपूर्ण रामभक्त तपोवन नगरातील रामभक्त। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।